आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 29.6 तर किमान 6.4 प्रखर सूर्यप्रकाश 7.8 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.2 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% आणि दुपारी होती 24% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया ढेमसी लागवडीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट मातोडी तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी प्रमोद माणिकराव इंगडे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, मुक्काम पोस्ट म्हातोडी तालुका अकोला जिल्हा अकोला येथील शेतकरी प्रमोद माणिकराव इंगडे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे ढेमसी लागवडीचे अनुभव आहेत ते आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रमोद भाऊ नमस्कार. 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 प्रमोद भाऊ, मला सांगा की शेती केव्हापासून तुम्ही सुरू केली, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी पास आहे. शेती 96 पासून शेती पाहून आलो मी. 10वी झाल्यानंतर काही दुसरं काही करून पाहिलं का, किंवा आपल्याला नोकरी करायची असं काही प्रयत्न केला? नाही, 12वी फेल झाल्याच्या नंतर काही नाही, शेतीचंच हे केलं. तुमच्या कुटुंबात किती शेती आहे? मग माझ्या कुटुंबात 7 एकर शेती आहे. 7 एकर जी शेती आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? जमीन कशी आहे? जमीन चांगली आहे पण नदीकाठी आहे, तिच्यातून दरवर्षी पूर जाते. मग मळवट आहे का ते? मळवट. या 7 एकरात तुम्ही कोणतं मुख्य पीक घेता? तसं मुख्य पीक कपाशीचं आहे पण ते कपाशी राहत नाही. पुराच्या यानं शेती 3-4 एकर दरवर्षी वाहून जातेच. वाहतून पाणी झालं म्हणजे जमिनीच्या बाहेर पाणी निघालं म्हणजेच पूर येते त्या नाल्याले. पूर म्हणजे सतत 2-3 पूर जातात? 4-5 पूर जातात. अकोल्यातून येणारा सांड नाला आहे गोमनी म्हणून, त्याच्यातून पूर जातेच. आता पूर जाताना काय होते की 2 प्रकार होतात. एक तर जमीन बऱ्याच वेळा पूर गेला तर खरडून जाते, किंवा काही भाग असा असते की त्याच्यात गाळ थांबते. तर तुमचं खरडून तर नाही गेला अजून, पण गाळही नाही साचत पण पाणी जाते त्याच्यातून त्या शेतात. मग जो क्षेत्र पुरा खालून जाते त्याच्यात तुम्ही कपाशी पेरतच नाही की म्हणजे ते वेळ निघून जाते कपाशीची, नंतर मग त्याच्यात ढेमसीची पीक घेतो आम्ही.
बरं, आता ढेमशीचं जे पीक आहे ते साधारण कोण्या महिन्यात त्याची पेरणी करता? कारण पूर तुम्हाला कसं समजते की आता पूर जाणार नाही? ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये म्हणजे पुराचे चान्सेस कम असतात, मग त्यावेळेस ते ढेमसी पेरायची. पाण्याला फार भिणारं पीक आहे ते ढेमसी. मागच्या वर्षी पेरली होती काय? मागच्या वर्षी पेरली होती. बरं, आता मागच्या वर्षी तुम्ही जे ढेमशी पेरली होती ते किती एकरात पेरली होती मग? ते 4 एकरात. आता ढेमशीची पेरायची म्हणजे लागवडची पद्धत कशी आहे ती? ढेमसीची लागवडची पद्धत सोपी आहे. म्हणजे आम्ही ती बैलजोडीवरच पेरतो उन्हारून, आणि ते निघते चांगली. मळवटची जमीन आहे, म्हणजे त्यातलं एक आणि एक बी सक्सेस आहे जमिनीत पड. नाही, काहीच नाही. खालच्याच ओलीवर निघून येते आणि पीकही चांगलं येते ते. वेलातलं अंतर तर तुम्ही निश्चित ठेवू शकत नाही, परंतु मग तुमचं जे बियाणं आहे तर मग एकरी किती बियाणं तुम्ही त्याच्यात? 1.25 ते 1.5 किलो बियाणं आम्ही म्हणजे उन्हारून टाकतो त्याच्यात. आणि तुमचा जो सोया म्हणतो आपण, म्हणजे 2 तासातलं अंतर ते किती? ते सोया म्हणजे बोटावर आहे आमचं. 56 बोटी असते ती पण असते ते. किती काकराची ते 2 काकराची. आता हे 56चा सोयात पेरणं करत असताना ज्यावेळेस तुम्ही बी उन्हारतात त्यावेळेस त्या पिकासाठी म्हणजे जसं आपण कपाशीले खत उन्हारतो तसं मग खत देता का? खत गीत काही असं काही हे नाही त्या पिकाला, काहून की ते जमीनच इतकी मळवटाची आहे आणि त्या नाल्याचं जे पाणी आहे त्याच्यात A to Z नत्र राहते. इतकं म्हणजे पोषक पाणी आहे. अकोल्यातलं सांडपाणी आहे ते, म्हणजे मैलाच आहे पूर्ण. ते त्या पिकाला लय पोषक आहे मा अंदाज. काही खताचं याचं त्याचं कामच नाही, काहीच नाही. आता हे ढेमशीचं जे हे पीक आहे तर हे पीक म्हणजे सुरुवातले पेरल्यानंतर आंतरमशागत कशी करता? आंतरमशागत काहीच नाही, फक्त त्याचे फेर काढा लागतात त्या जमीनचे, म्हणजे डवऱ्याचे फेर काढणे आणि एखादा फवारा, म्हणजे बाकी दुसरी काही मेहनत नाही त्याची. निंदन वगैरे नाही करत? काहीच नाही. म्हणजे त्यावेळेस पावसाळाच नसते, निघून जाते. पहिले तयार करून घ्यायचं, नंतर ढेमसे पेरायचे. ढेमशेचं पीक तुम्ही सांगितलं की खूप नाजूक आहे. नाजूक आहे म्हणजे कोणती गोष्ट पाहिजे नाही म्हणजे उत्पन्न चांगलं येईल? त्याला फक्त पाऊस नसला, पाऊस म्हणजे डबरा, म्हणजे त्याच्यात पाणी जर साचलं नाही त्या पिकात तर ते पीक फार चांगलं आहे. आणि ऊन ढगाळ वातावरण फार त्याला पोषक आहे. ढगाळ आणि ऊन हे वातावरण फार पोषक आहे. त्या फक्त क्षेत्रात पाऊस नाही थांबला पाहिजे, पाणी नाही थांबलं पाहिजे आणि थंडी नाही सुरू झाली पाहिजे, म्हणजे मग ते पीक चांगलं येते. आता तुम्ही सांगा की ते जे पीक आहे हे ढेमशे जे पीक आहे, समजा आता तुमच्या गावात या पद्धतीनं लावतात तर त्या पिकाला तुम्ही म्हणजे पाणी ओलीत करायची गरज पडते का? नाही, पाण्याची गरजच नाही त्या पिकाला. पाणी जर दिलं तर तो प्लॉटच वाया जाते. इतका म्हणजे तो मासोंडल्यासारखा होते. त्याला जर पाणी दिलं बाहेरचं तर ते येल इतके दाटतात आणि इतके हे होतात की त्याला मालही कम लागते. पाणी दिलं 1 वर्ष तर त्याला उत्पन्न झालं नाही. आता बाकी जर असा विचार केला वेलवर्गीय पिकाचा आणि एवढ्या उशिरा जर लावतो म्हटलं त्याला कमीत कमी 4 ते 5 पाणी लोक त्या पिरियडमध्ये देतात. म्हणजे बाकी गावचा विचार केला, तुमचं जमीन जे आहे त्याच्यानुसार वेगळी पाणी दिलं म्हणजे ते जमीन लय हलकी असेल समजा, असं काही नाही. पण आमची जी जमीन आहे, मी ज्या जमिनीत पेरतो ते जमीन ते इतकी चांगली आहे की त्याच्यात पेरणीचे त्याला खत न देता काही न करता 10 ते 12 हरभरी पिकतात तिच्यात. आणि मागच्या वर्षी मी म्हणजे त्याच्या अगोदरल्या वर्षी हायब्रिड पेरलं होतं. ते हायब्रिड गारपीटनं पूर्ण शाटल्या गेलं, तर फक्त फणं राहिले होते. तरी ते फरदळ होऊन मला एकरी 18 क्विंटल पिकलं. म्हणजे पूर्ण पीक नष्ट होऊनही 18 होऊन ते ठेवलं तसंच तर त्याला फरदळ आली, नवीन कोंब आले, त्या कोंबाले एकरी 18 क्विंटल हायब्रिड पिकलं. म्हणजे जमीनच एवढी ताकदची आहे. या रासायनिक खताचं शेणखताचं कामच नाही, असं इतकी चांगली जमीन. बरं, आता हे ढेमशी जे आहे तर सगळ्यात जे वेलवर्गीय पीक आहे तर त्याच्यात अशी काळजी घ्यावी लागते की मार्केटले काय चालते ते साईज तुम्हाला पकडा लागते. तर याचा जो तोळा आहे तो तोळा कशा पद्धतीनं तुम्ही करा? तो तोळा तर तिचा 1 दिवस आड त्याचा तोळा करावाच लागते. ते पीक असं आहे की 1 दिवस जर लेट झालं की तो मालच वेस्टेड जाते, म्हणजे पूर्ण डबल साईज होते. त्याच्यात 2 ग्रेड आहेत, 1 ग्रेड 2 ग्रेड. आणि लयच बाहेर समजा लपलेलं 2-3 दिवसापासून दिसलं नाही ते 3रा ग्रेड. असे पहिलाच ग्रेड फार जास्त निघते आणि 2 ग्रेड कम निघते त्याच्यात. आता मला सांगा की हे जो तोळा तुम्ही करता तर या तोळ्यासाठी मग तुमच्या घरातले किती लोक तुम्ही त्याच्यासाठी हे तोळा करता? 2 ते 3 एकरातला तोळा करायसाठी घरातल्या माणसाचं तर म्हणजे जमतच नाही. त्याच्यात 10 ते 12 क्विंटल दररोज म्हणजे माल निघते. 4 एकर असला तर 1 दिवस 2 एकर तोडणी करावं लागते आणि दुसऱ्या दिवशी 2 एकर, म्हणजे दररोजच तोडणी करावं लागते त्याची.
हो, ते 10-12 क्विंटल म्हटल्यावर मग घरच्या जमणार नाही ते इतकं. मग आता ते तो जो माल तुम्ही तो ढेमशी तोडता, मग ढेमशी तोडल्यानंतर त्याचं कसं असते, म्हणजे कशात तोडता ते, कोण्या याच्यात कॅरेटमध्ये तोडता की कॅरी बॅगमध्ये, कसं? नाही, त्या कॅरेट आणि कॅरी बॅगपेक्षा ते कट्ट्यात इतका चांगला जाते. आपला हे जे खताचं बॅग येते, या बॅगमध्ये तो घासतच नाही. एकदा तो त्याच्यात पॅक केला की तो त्याच्यात घासत नाही. आणि आपण जर कॅरी बॅगमध्ये केला तर तो असा फुली आल्यासारखा त्याच्यावर पाणी जमा होऊन तो असा त्याची चमक दिसत नाही. जसा तो कट्ट्यात दिसते तशी त्याची चमक त्या बाकी याच्यात दिसत. म्हणजे बाकी जसं काकडी गिकडी आहे ते लोक कॅरी बॅगमध्ये. कॅरी बॅगमध्ये नेतात, पण ते वाफेसारखं त्या याच्यावर पाणी येते की नाही, तर ते त्याच्यानं त्याची जे क्वालिटी आहे ते दिसत नाही. तोडीपासून मग तुम्हाला त्याची विक्री व्यवस्था कशी आहे, त्याचं पुढचं कसं? फार सोपी. आम्हाला इथून अकोला 14 किलोमीटर अकोला आहे. अकोल्याला इथून आम्ही संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता माल मार्केटला टाकला की 9 वाजेपर्यंत आमचा माल किती असला तरी विकल्या जाते. मग याचे पैसे कसे भेटतात तुम्हाला? नाही, ताजे पैसे भेटतात. माल विकताबरोबर पैसे नगद. मग आता तुम्ही होलसेलमध्ये टाकता तर मग त्याची अडत जाते का, किती जाते? हो, अळत जाते. अळत लय आहे त्याची. 100ला 10 रुपये. 100ला 10,000 रुपयाचा माल विकला म्हणजे 1,000 रुपये चालले. आणि तुम्ही एवढा मोठा पेरा करता म्हणजे ते हात विक्री शक्य नाही. नाही नाही नाही, शक्यच नाही. हात विक्री फार 50 किलो क्विंटल भर विकीन माणूस जर चाललं तर. पण आता 10-10, 12-12 क्विंटल दररोज जर निघते तर नाही जमणार. महत्त्वाचा विषय असा आहे की तुमचं शेत तिथंच आहे, त्यापैकी 3 एकर तुमची कपाशी राहते आणि साधारण 4 एकर तुमचे ढेमसे राहतात. तर दोन्ही पिकं तुम्ही घेता, तर दोन्ही पिकात तुम्हाला फायदेशीर पीक कोणतं वाटते? फायदेशीर पीक जसं हे जे ढेमसी काढून आमचा हरभरा येते, त्याच्यात ढेमसीला खर्च नाही, हरभऱ्यालाही खर्च नाही. हरभरा असं पीक आहे की सरासरी 90-95% आमच्या इथं म्हणजे 100% कपासी आहे. हरभरा जो राहते समजा शेवटून, तो त्या हरभऱ्याला डुकरं, हरणं, माणसं समजा खाणारे याचा त्रास आहे. म्हणून नाहीतर ते हे जे पीक आहे ढेमसी आणि हरभरा, हे पीक कपाशीपेक्षा चांगलं आहे आणि कमी खर्चिक आहे. कमी खर्चिक आहे. बऱ्याच वेळा असं होते की एवढे मोठे ढेमसे रोज तोडणं म्हणजे काही सोपी काम नाही, कारण जर तुम्ही तोडले नाही तर ते उलटा खेळ सुरू होते. हो हो. तर मग याच्यासाठी तुम्हाला मजूर उपलब्ध असतात. करा लागतात. म्हणजे गावात जर 200 रुपये रोज असला तर आपल्याला 250 रुपये दिल्याशिवाय पर्याय नाही. 250 रुपये रोज देऊन त्याची म्हणजे शक्यता नाहीच, पण त्याची तशी पूर्ण लाईन लावून ठेवावं लागते. 50-100 रुपयाला न पाहता त्याचं मजुरी हे करावं लागते. किती मग त्या 1.5 महिन्यात साधारण रोज किती मजूर तुमच्यासोबत असतात? 7 ते 8 मजूर पाहिजेत 10-12 क्विंटल ढेमसी तोडायला. ते काही इतकं कठीण नाही. एक मजूर 1.5 ते 2 क्विंटल ढेमसी तोडू शकतो. आता मला आणखी असं सांगा की तुमच्या कुटुंबातले किती लोक शेतीमध्ये थेट तुमच्यासोबत मदत करतात? नाही, कोणी नाही. मी एकटाच. आई थकलेली आहे, पत्नी घरकामातच हे होते. मुलगा एक मला LLB करून आला. आणि मला एक सांगा की आता हे जे ढेमसेचं जे पीक आहे, तर तुमच्या गावात बरेच लोक कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊन पाहतात, तर ते तेवढं शक्य आहे का? तर त्याच्यात कपासी मार खाते. म्हणजे कपासी ते हे ढेमसी पीक असं आहे की जर त्याला जर पाऊस कमी असला तर त्या कपासीला वर निघूच देत नाही. तुमची पिकणारी 10 क्विंटल कपाशी असेल तर ते 4, 5, 6 वरच आणते. म्हणजे ते सारखंच पडते. तुम्ही मूग घेत होता तसे ते ढेमसी घेतात? हो, जसं पहिले अगोदर मूग घेत तसे आता काही ढेमसी घेतात. आणि मला सांगा आता एकरी तुमचं जे चांगलं उत्पन्न झालं, आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा ढेमसी पेरली, तर त्याच्यात ते चांगलं उत्पन्न झालं तर एकरी किती उत्पन्न तुम्हाला बऱ्यापैकी होते? त्याच्यात उत्पन्नाचं तर टोटलच निघत नाही. दररोज 10-12 क्विंटल येतात तर असं म्हणजे, पण ते पीक कम दिवसात नगद आणि 30-40व्या दिवशी ते उत्पन्न चालू होते आणि 25-30 दिवसात खलास होते. आणि तसं असं परफेक्ट त्याचं उत्पन्न काही काढलेलं नाही की बा असं इतकं पिकते की. त्या शेतात तुम्ही इतर वेलवर्गीय पिकं पेरून पाहिले काय? ते जसं ढेमसी पेरतात तसं इतर दुसरे वेलवर्गीय पिकं पेरली होती. तुरई पेरली होती, पण ते तुरईपेक्षा हे पीक इतकं चांगलं वाटलं की दररोज ताजे पैसे आणि जास्त माल, म्हणजे असं चांगलं वाटलं. बाकी वेल पिकातून. प्रमोद भाऊ, तुम्ही खूप ढेमसे पिकाचे खूप चांगले अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले. खरोखरच हे वेगळं पीक आहे आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घेता.
म्हणजे एखादं नवीन पीक आलं की आपण त्यासाठी खूप अतोनात कष्ट करतो, टरबूज पेरायचं आहे, मल्चिंग काय आहे, ठिबक आहे, हे आहे ते आहे. तुम्ही त्याच्यात काहीच करत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीनं खूप चांगलं पीक घेता. आणि खरंच या पद्धतीनं जर तुमच्या जमिनीसारखी जमीन जर शेतकऱ्यांची असेल तर निश्चित तुमचं ते अनुकरण करतील अशी आपण आशा करूया. तुम्ही हे जे आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणी परिवार आणि शेतकरी श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण ढेमसी लागवडीचे अनुभव याविषयी मुक्काम म्हातोडी तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी प्रमोद माणिकराव इंगळे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1930 रुपये ते 2250 रुपये आणि आवकपती 76 क्विंटल. गहू लोकल 2455 रुपये ते 2685 रुपये आणि आवकपती 46 क्विंटल. उडीद 2705 रुपये ते 2705 रुपये आणि आवकपती 16 क्विंटल. मूग 4405 रुपये ते 5000 रुपये आणि आवकपती 38 क्विंटल. तूर 6100 रुपये ते 6940 रुपये आणि आवकपती 551 क्विंटल. हरभरा 5005 रुपये ते 5295 रुपये आणि आवकपती 422 क्विंटल. तीळ 10200 रुपये ते 10725 रुपये आणि आवकपती 15 क्विंटल. वाटाणा 2500 रुपये ते 2500 रुपये आणि आवकपती 1 क्विंटल. कापूस 7738 रुपये ते 8060 रुपये आणि आवकपती 5082 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4000 रुपये ते 4520 रुपये आणि आवकपती 3604 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, अकोला पाटबंधारे विभाग अकोला रब्बी हंगाम 2025-26 जाहीर सूचना. शेतकरी बंधूंनो, अकोला पाटबंधारे विभाग अकोला या विभागाच्या अधीनस्थ येत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पावर सन 2025-26 मध्ये प्रकल्पाचे जलाशयात उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार रब्बी हंगाम 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे असलेल्या क्षेत्राबाबतची माहिती संबंधित शाखा कार्यालयात शाखाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त करून देण्यात येत आहे. प्रकल्पाचे लाभधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित शाखा कार्यालयात प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावेत. पाणी मागणी अर्ज नियम आणि अटी याविषयी जाणून घेऊया. धरणामध्ये सिंचनासाठी आवश्यक इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्यास सिंचनासाठी मागणीनुसार कालव्याला पाणी सोडण्यात येईल. तसेच जलाशयावरून उपसा करण्यासाठी परवानगी दिली जाईल. कोणत्याही प्रकल्पावर कालव्यावर कोणत्या गेटपर्यंत पाणी मिळू शकते याबाबतची सविस्तर माहिती संबंधित शाखा कार्यालयाशी उपविभागाशी संपर्क करून घ्यावा. पाणी मागणी नमुना अर्ज 7 मध्ये असावयास पाहिजे. अर्जाचे कोरे नमुने शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. पाणी मागणी अर्ज करणारा शेतमालक असला पाहिजे. कुळ अगर वहीतदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र जोडावे. पाणी मागणी अर्जामध्ये मागणीचे क्षेत्र पीकवार स्पष्ट लिहावे.
पाणी मागणी अर्जामध्ये सर्वे नंबर, पोट हिस्से अचूक लिहावेत. पाणी मागणी अर्जावर मागील ओलिताची थक बाकी आहे किंवा नाही याबद्दल नोंद घेणे आवश्यक आहे. अर्जासोबत थक बाकी भरल्यानंतर अर्ज मंजूर करण्यात येईल. थक बाकीदार बागायतदारांना पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यांनी पाणी वापर केल्यास त्या क्षेत्राचा पंचनामा करण्यात येऊन दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल. पाणी मागणी अर्जाची पूर्तता बीट निरीक्षकाकडून करून घ्यावी आणि पूर्ण माहिती भरूनच अर्ज दाखल करावा. ठरवून दिलेल्या तारखांनाच पाणी वापर करावा. त्यापूर्वी पाणी वापर करू नये. शासन ठरविल त्याप्रमाणे प्रत्येक पाण्याची पाळी देण्यात येईल. पिकांचे पाणी मागणी मिश्र पिकासाठी करू नये. मिश्र पिकावर जास्त दर असलेल्या पिकांची आकारणी करण्यात येईल. पाणी पुरवठा केलेल्या क्षेत्राची मोजणीदाराकडून होईल. ती मंजूर असल्याबद्दल प्रत्येक कास्तकाराने मोजणी टिपण पुस्तकीमध्ये स्वाक्षरी करावी. पाणी मागणी अर्ज मंजूर झालेल्या कास्तकारांनी ओलीत न केल्यास किंवा मंजुरीपेक्षा कमी क्षेत्रात ओलीत केल्यास संपूर्ण मंजूर क्षेत्रावर आकारणी करण्यात येईल. शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाणी कराची आकारणी तसेच इतर आवश्यक माहितीकरिता आपण कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग अकोला यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं. कृषीवाणीमध्ये गहू पिकावरील किडी आणि रोगाचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, गहू पिकावर प्रामुख्याने खोडकिडा, मावा ह्या किडे येतात. तर तांबेरा, काजळी किंवा काणी आणि पानावरील करपा हे रोग प्रामुख्याने येतात. यामध्ये सर्वप्रथम खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओंबीवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्याच्या गाभाऱ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यावरील भाग वाढतो. या किडीच्या एकीकृत व्यवस्थापनाकरिता जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमीन उन्हात तापू द्यावी, जेणेकरून किडीचे कोष नष्ट होतील. पिकांची फेरपालट करावी. पिकांची पेरणी शिफारसीत वेळेनुसार करावी. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता कुठलेही लेबल क्लेम रासायनिक कीटकनाशक उपलब्ध नाहीत. मावा ही पिवळसर अथवा काळपट हिरवी तिळाच्या दाण्याच्या आकाराची चिमुकली कीड असून या किडीचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट बनतात. ही कीड विष्ठेद्वारे चिकट द्रव पानावर टाकत असल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढून पाने काळी पडतात आणि प्रकाश संश्लेषण बंद होऊन रोप मरते. या किडीच्या नियंत्रणासाठी थायमेक्झॉम 25% WG 10 ते 15 ग्रॅम किंवा किनॉलफॉस 25% प्रवाही 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. उंदीर गव्हाचे फुटवे आणि ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरडा 39 भाग थोडे गोडे तेल आणि 1 भाग ब्रोमोडिओलॅन या आमिषांचा वापर करावा. बिळाजवळ ठेवावे. रोग व्यवस्थापन यामध्ये तांबेरा हा हवेद्वारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानावर, खोडावर आणि ओंब्यावर विखुरलेली नारंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबऱ्यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वाणांचा उदाहरणार्थ HD 2189, पूर्णा AKW 381 आणि HI 977, AKW 3722, AKW 4627, PDKV सरदार, AKW 4210-6 या वाणांचा वापर करावा. तांबेऱ्याची लागण दिसताच केंद्रीय कीटकनाशक संस्था फरीदाबाद यांच्या अनुरूप प्रोपिकोनॅझोल 25% EC 90 मिली प्रति 10 लिटर पाणी घेऊन याची फवारणी करावी. पहिली फवारणी केली असता दुसरी फवारणी 15 दिवसांनी पुन्हा करावी. काजळी किंवा काणी या रोगाचा प्रसार बियाणाद्वारे होतो. रोगट ओंब्यामध्ये
दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक संस्था फरीदाबाद यांच्यानुसार संयुक्त बुरशीनाशक कार्बाक्झिन 37.5% DS 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. पानावरील करपा, गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच टेबुकोनॅझोल 38.39% प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये गहू पिकावरील किडी आणि रोगाचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. तू
शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.